आता आपण चालू करून देऊ एक्सप्रेशन ऑफ ऍक्च्युएलेशन. हे आहे एक्सप्रेशन ऑफ ऍक्च्युएलेशन, वेलोसिटी एंड डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचओ. ये पूरा आर्टिकल बोर्ड में 3 और 4 मार्क का आ सकता. लेकिन अभी जो ये 3 फार्मूले अपन पढ़ने वाले हैं, एक्च्युएलेशन, वेलोसिटी और डिस्प्लेसमेंट, इसके ऊपर पूरा चॅप्टर डिपेंड आहे. म्हणजे या 3 फॉर्म्युलावर पूर्ण चॅप्टर अवलंबून आहे. हे 3 फॉर्म्युले पाठ पाहिजे, त्याच्यावर प्रॉब्लेम्स आणि एमसीक्यू येतात. ठीक आहे, मग लिहा. द डिफरन्शियल असं लिहा. कन्सिडर, पहिले असं चालू करून घेऊ आपण. कन्सिडर पार्टिकल परफॉर्म एसएचओ म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. कन्सिडर पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन along path. हे एक मेन पोझिशन आहे. याला पॉझिटिव्ह एस्टिम पोझिशन म्हणतात, याला निगेटिव्ह एस्टिम पोझिशन म्हणतात. समजलं ना. आणि ही मेन पोझिशन आहे. समजलं. हे पॉझिटिव्ह एस्टिम पोझिशन, निगेटिव्ह एस्टिम पोझिशन. म्हणजे समजा पार्टिकल इथून इथे आला, पुन्हा इथे आला, पुन्हा इथे आला, पुन्हा इथे आला, म्हणजे एक ऑक्सिलेशन कंप्लीट झालं. किती? एक. आणि येला अँप्लिट्यूड म्हणतात. येला काय म्हणतात? अँप्लिट्यूड. लेट ये भी अँप्लिट्यूड ऑफ एसएचओ. अँप्लिट्यूड ऑफ एसएचओ म्हणजे एक ऑक्सिलेशन. म्हणजे असं तुम्हाला एखादा प्रश्न सुद्धा विचारू शकतात. इन वन ऑक्सिलेशन हाउ मेनी डिस्टन्स कवर्ड बाय पार्टिकल. तो इन वन ऑक्सिलेशन 4a इज द डिस्टेंस कवर्ड बाय पार्टिकल. 4a यानी जाना यहां से आ ये, आना यहां से आ ये, कितना होगा? टॉइस से 3a और 4a. म्हणजे एका ऑक्सिलेशनने पार्टिकल किती डिस्टन्स कापते? 4a. आणि हे जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे पार्टिकलचं मीन पासून तर एक्सट्रीम पर्यंत, दिस मैक्सिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज एम्पलीट्यूड. डिफिनेशन उसकी इसके बाद में मैं लिखा के दूंगा. इसको एम्पलीट्यूड बोलते. देखो कैपिटल ये जो सिंबल है ये एम्पलीट्यूड है. कुछ एमसीक्यू के बुक्स में एम्पलीट्यूड का सिंबल स्मॉल ए भी दिया है. म्हणजे असं सिंबल बदलू शकतो. एम्पलीट्यूडचा सिंबल स्मॉल ए सुद्धा दिलेला आहे काही पुस्तकामध्ये. तुमच्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये एम्पलीट्यूडचा सिंबल कॅपिटल ए दिलेला आहे. ठीक है. कंसिडर पार्टिकल परफॉर्म एसएचएम अलोंग पाथ, ये भी एम्पलीट्यूड. द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लीनियर एसएचएम इज गिवन बाय. डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लीनियर एसएचएम इज गिवन बाय. पहा मागच्या पडला तुम्हाला डिफरेंशियल इक्वेशन माहिती आहे, ते पुन्हा लिहायचं आहे तुम्हाला. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ओमेगा स्क्वेअरची किंमत तुम्हाला माहिती आहे के अपॉन एम. के म्हणजे काय? फोर्स कॉन्स्टंट. आणि एम म्हणजे काय? तिथे मास ऑफ पार्टिकल. मास ऑफ पार्टिकल. आणि केला काय म्हणतो आपण? फोर्स कॉन्स्टंट. ओमेगा स्क्वेअरची किंमत आपण के अपॉन एम ठेवलेली आहे. मागच्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये शिकवलं आहे तुम्हाला. केला काय म्हणतात? फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट. स्मॉल एम म्हणजे काय? तिथे मास ऑफ पार्टिकल. जो पार्टिकल ये सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म कर उसका मास. तो ये हुआ डिफरेंशियल इक्वेशन. क्या है डिफरेंशियल इक्वेशन? डी स्क्वेयर एक्स अपॉन डी टी स्क्वेयर प्लस ओमेगा स्क्वेयर एक्स इज इक्वल टू 0. अब क्या कहो? देयरफॉर डी स्क्वेयर एक्स अपॉन डी टी स्क्वेयर इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वेयर एक्स. उधर लेके जाओ उसको. बट ये जो है डी स्क्वायर एक्स अपॉन डी टी स्क्वायर, ये काय की वैल्यू है? एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम.
इसको एक्सीलरेशन बोला अपन ने। पिछले आर्टिकल में मालूम है ए इज इक्वल टू डीवी अपॉन डी टी, वी को एडजस्ट कर डी एक्स अपॉन डी टी एंड एक्सीलरेशन डी स्क्वायर एक्स अपॉन डी टी स्क्वायर, ये होगा एक्सीलरेशन ऑफ पार्टिकल। Therefore ये इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वायर, ये बन गया एक्सीलरेशन का फॉर्मूला, इक्वेशन नंबर 1। दिस इज इक्वेशन ऑफ एक्सीलरेशन ऑफ पार्टिकल। प्रॉब्लम के लिए ये फॉर्मूला लर्न होना चाहिए, ये इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वायर, इक्वेशन ऑफ, ये होगा एक एक्सीलरेशन। तीन में से देखो एक्सीलरेशन, वेलोसिटी और डिस्प्लेसमेंट, तीन में से एक निकल गया तुम्हारा, कौन सा? एक्सीलरेशन। अब निकालना है वेलोसिटी का फॉर्मूला। अब क्या निकालना है? वेलोसिटी। ठीक है, अब वेलोसिटी का फॉर्मूला निकालेंगे। नाउ ये इज इक्वल टू डीवी अपॉन डी टी, ये इज इक्वल टू डीवी अपॉन डी टी। ये क्या है? एक्सीलरेशन को ऐसा लिख सकते हैं अपन, डीवी अपॉन डी टी, डाल दो यहाँ पे। Therefore, कौन सा ये? इक्वेशन 1। क्या बन जाएगा इक्वेशन 1? डीवी अपॉन डी टी इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वायर एक्स। एक्सीलरेशन यानी क्या है? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, और चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, इसको एक्सीलरेशन बोलते हैं। ठीक है, अब मैं क्या करता है यहाँ पे थोड़ा, ये देखो क्या करना है तुमको, डीवी अपॉन डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर। इथं मी काय केलं लक्षात आलं का? इथं मी काय केलं, या क्वांटिटीला डीएक्स ने मल्टिप्लाइड केलं आणि डीएक्स ने डिवाइड केलं, समजलं ना? या क्वांटिटीला काय केलं मी ऍडजस्टमेंट, डीएक्स ने काय केलं मल्टिप्लाइड, डीएक्स ने काय केलं डिवाइड, लक्षात आलं? अशी क्वांटिटी लिहिली मी। आता डीएक्स अपॉन डीटी म्हणजे काय? वेलोसिटी। डीएक्स अपॉन डीटी म्हणजे काय? वेलोसिटी। वेलोसिटी हीचा फॉर्म्युला पहा, जेव्हा पार्टिकल, आता ही फिगर मी मागं काढली आहे ना, आता डबल नका काढू, हे फक्त मी समजून देण्याकरिता सांगतोय की पार्टिकल जेव्हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याच्यापाशी स्पीड असते, वेलोसिटी असते, त्या वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे, समजलं ना? तर एक काढू आता आपण, ही ऍडजस्टमेंट लक्षात आली तुमच्या? आता इथे डीएक्स अपॉन व्ही ठेवून द्या, व्ही इंटू डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स। स्टेप समजून घ्यायची, काय केलं तुम्ही? आता पहा, व्हेरिएबल सेपरेट म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात व्हेरिएबल सेपरेट करणे। म्हणजे इकडची जी टर्म आहे ती वेलोसिटीची आहे, व्ही आणि डीव्ही, इकडची टर्म है ती डिस्प्लेसमेंट है, डीएक्स यानी इट इज कंसर्व विद डिस्प्लेसमेंट, तो डीएक्स को इधर लेके जाना है। वी डीवी इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वायर एक्स डीएक्स। इसको व्हेरिएबल सेपरेट करना बोलते, व्हेरिएबल सेपरेट करना म्हणतात गणिताच्या भाषेमध्ये। आता म्हणून लिहा इंटिग्रेशन अबाउट इक्वेशन ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूने आता इंटिग्रेशन घ्या किंवा इंटिग्रेटिंग म्हणू आपण। सो इंटिग्रेटिंग अबाउट इक्वेशन ऑन बोथ साइड्स, असं इंटिग्रेशन तसंही नाही, तुमचं गणितामध्ये झालं असेल इंटिग्रेशन, याला इंटिग्रेशन म्हणतात, एक्स डीएक्स। पण आपला गणिताचा फेड नाहीये, मी इंटिग्रेशन काही शिकवणार नाही तुम्हाला, पण इंटिग्रेशनची डिफिनेशन काय हे माझं काम नाहीये, इट इज अ पार्ट ऑफ मॅथमॅटिक्स। मी फक्त ती स्टेप कशी सोडवायची त्याचा फॉर्म्युला शिकवतो, बाकीचं इंटिग्रेशनची माहिती तुम्हाला गणितामध्ये भेटेल।
याला इंटिग्रेशन म्हणतात. मधात एक लाईन सोडायची म्हणजे खालचं इंडिकेशन, खालची स्टेप वरती नाही गेली पाहिजे. नाव इंटिग्रेशन व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, कॉन्स्टंट क्वांटिटी आहे बाहेर काढा, इंटिग्रेशन एक्स डीएक्स. हे एक मधात लाईन सोडून द्या. व्यवस्थित इजिकल टूच्या खाली इजिकल टू आलं पाहिजे. म्हणजे एक जाते एक पडते इकडे आणि एक पडते तिकडे, असं नाही झालं पाहिजे. इजिकल टूच्या खाली इजिकल टू आलं पाहिजे. मधात एक लाईन सोडा, नाही तर खालचं इंडिकेशन वरती घुसते. वाचू नका. वाचल्यानं एक पेज जास्त लागलं चालेल, वाचल्यानं वाचत नाही. आता ही स्टेप आपल्याला सोडायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. वरच्या मार्जिन मध्ये फॉर्म्युला लिहा या स्टेप साठी. इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर एन डीएक्स इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. आता एक्स एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. देखो इसकी पावर एन है यहां पे. जिसका मैथमेटिक्स है उसके दिमाग में आऊंगा इंटीग्रेशन कैसे करते. जिनका नहीं है उनके लिए याद रखो ये पावर एन है, यहाँ पे प्लस वन करना पड़ता और टोटल पावर यहाँ पे मल्टीप्लाई डिवाइड करना, एन प्लस वन. एक्स है विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. दिस इज द फॉर्मूला ऑफ इंटीग्रेशन. अब ये फॉर्मूला तुमको यहाँ पे लगाना है. यहाँ पे पावर कितनी है, वन. तो एन की वैल्यू कितनी है, वन. तो ये क्या बन जाएगा फिर, वी स्क्वेयर. वन प्लस वन टू, टोटल पावर डिवाइड इज इक्वल टू. ये फॉर्मूला मैंने यहाँ पे लगा है. ये फॉर्मूला मैंने यहाँ पे लगा है. कसा लावला कळला का. एन ची व्हॅल्यू काय घेतली, वन. वन प्लस वन टू, टोटल पावर टू, माइनस ओमेगा स्क्वेयर. वैसे यहाँ पे पावर कितने हैं, यहाँ पे वन. तो क्या आ जाएगा, एक्स स्क्वेयर बाय टू. ठीक है. प्लस सी, कैपिटल सी. इक्वेशन समजायला टू म्हणा. वेअर सी बी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतात. इंटिग्रेशन केल्यानंतर कॉन्स्टंट घेतात, त्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणतात. ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांच्या लक्षात येते. थोडंसं ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही आहे त्यांना मी सांगतो तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं काम निघून जाते. जास्त विचार करायचा नाही. ही स्टेप कशी सॉल्व्ह केली, ही स्टेप कशी सॉल्व्ह केली समजलं पाहिजे तुम्हाला. या फॉर्म्युलेने आपण सॉल्व्ह केलेली आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला किंमत काढायची आहे सी ची. सी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन वर किंमत काढायची. एक्स्ट्रीम पोझिशन पहा, फिगर काढलेली आहे तुम्ही, डबल नका काढू फिगर. पहा ही याला अँप्लिट्यूड म्हटलेलं आहे आपण, कॅपिटल ए. पार्टिकल समजा इथे आहे, इथून येणार किती डिस्टन्स कव्हर केला, एक्स. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे समजा पार्टिकल इथे आहे. समजा याला मी बी पॉइंट देतो, बी. हा तुम्ही डायग्राम काढली असेल तर याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन बी घ्या. एक्स्ट्रीम पोझिशन बी. समजलं की नाही. तुम्ही पाळण्यावर झोके घेता असा, ते सिंपल हार्मोनिक मोशन आहे. काय अनुभव आहे तुमचा. इथून मधात असेल तर जास्त वेगानं तो पाळणा जातो. जेव्हा तो असा इकडे समोर जाते काही वेळानं काय होते तिथं तो थांबून जातो. थांबल्यानंतर तो काय होऊन जातो, पुन्हा वापस येतो. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी झिरो असते. एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, व्हेलॉसिटी काय असते, झिरो. हे लक्षात ठेवा. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन व्हेलॉसिटी झिरो. आणि याने किती डिस्टन्स कव्हर केलं, म्हणजे पार्टिकल इथून ओढत ओढत इथपर्यंत आला ना, म्हणजे एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू ए. आता काही जण हे प्लस मायनस घेतात. प्लस हे म्हणजे इकडचं राईट साईडचं डिस्टन्स, मायनस हे म्हणजे लेफ्ट साईडचं डिस्टन्स. मी ही जी कंडिशन मांडलेली आहे ही कंडिशन कुठे मांडलेली आहे, एक्स्ट्रीम पोझिशनवर. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी झिरो असते. व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते मीन पोझिशनला. याच्यानंतर सांगतो मी.
म्हणजे तुमचा अनुभव असेल, तुम्ही पाण्यात झोके घेतले असेल. पाण्यात झोके म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणे. मीन पोझिशनला तो मॅक्झिमम असते स्पीड. तुम्ही पहा तो पाळणा असा, तुम्ही झोका तुमचा असं समोर समोर चालला, थांबून जाते इथं. थांबला की तो रिव्हर्स मारते इकडे, म्हणजे व्हेलॉसिटी झिरो. त्याने किती अंतर कापलं, इक्वल्स टू एम्पलीट्यूड, इक्वल्स टू ये कैपिटल ए को बोलते हैं एम्पलीट्यूड. प्लस से अगर होगा तो इधर ये, माइनस यानी इधर का एम्पलीट्यूड. ऐसा इंडिकेशन है. अब ये कंडीशन तुमको इक्वेशन 2 में रखना है. ये कंडीशन तुमको इक्वेशन 2 में रखना है. क्या आएगा इक्वेशन 2 भी? v की वैल्यू 0 यानी 0 माइनस ओमेगा स्क्वायर एक्स की वैल्यू ये ए स्क्वायर बाय 2 प्लस सी, कैपिटल सी यानी कांस्टेंट ऑफ इंटीग्रेशन. ये जो कंडीशन लिखे है मैंने, ये इक्वेशन 2 में लिखना है तुमको. इक्वेशन 2 मध्ये ठेवून द्यायची. याच्यावरून आपली सी ची किंमत निघते ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. ही सी ची किंमत मिळाली कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इकडे येऊन आहे मायनसच्या तिथं प्लस होऊन जाईल. ही किंमत काढली आपण. कशाची किंमत काढली आपण? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ची व्हॅल्यू पुटिंग व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 2 वी गेट. इक्वेशन 2 मध्ये ही किंमत ठेवून द्यायची पुन्हा. इक्वेशन 2 मध्ये ही किंमत ठेवून द्यायची. काय मग इक्वेशन 2? v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. प्लस सी आहे ना, प्लस सी ची किंमत हे टाकून द्या. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. किंमत टाकून दिली. आता याच्यातून काय कॉमन निघते ते काढा. v स्क्वेअर बाय 2 काय कॉमन निघते? ओमेगा स्क्वेअर बाय 2 कॉमन काढा. माइनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, कैपिटल ए स्क्वेअर. एम्पलीट्यूड टू क्या हो जाएगा? कैंसल. v स्क्वायर इज इक्वल टू ओमेगा स्क्वायर. इसको सीधा लिख लो, ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर. त्याला व्यवस्थित लिहून घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वांटिटी असं लिहून टाका. ही कशाची किंमत काढली आपण? व्ही स्क्वेअर. आपल्याला पाहिजे व्ही. therefore v is equal to प्लस माइनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर. हे पूर्ण अंडररूट मध्ये येईल ना, पूर्ण अंडररूट मध्ये येईल. आणि पूर्ण अंडररूटच्या बाहेर ओमेगा स्क्वेअर निघेल, म्हणजे ओमेगा निघेल. हा झाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. इक्वेशन 3. दिस इज इक्वेशन ऑफ velocity of particle performing SHM. This is velocity of particle performing SHM. हा झाला फॉर्म्युला velocity of particle चा, जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. समझ में आया ना? अब तुम बोलेंगे सर ये प्लस माइनस है. अगर पार्टिकल ओ साइड से जाता होगा तो प्लस, लेफ्ट साइड पे आता, इधर से राइट इधर आता होगा तो तुम्हाला ही मीन पोझिशन आणि ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहे ना, याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हणतात. याला तो समजा इकडे जात असेल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला तर प्लस व्ही घ्यायचं, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जात असेल तर मायनस व्ही घ्यायचं. तर हा झाला फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा. हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे व्हेलॉसिटीचा. समजा ना. जनरल, इन जनरल, जनरल मध्ये तुम्ही हे प्लस मायनसचे भांग काढून टाका. प्रॉब्लेम करिता फॉर्म्युला लक्षात ठेवा.
व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला वाटले 3 नंबर घ्या, चालेल. याला 3 नंबर घ्या. जनरल मध्ये प्लस मायनसची भांग ठेवू नका. फक्त लक्षात ठेवा, तिकडच्या साईडला गेला तो राईट साईडला तर प्लस घ्यायचा, लेफ्ट साईडला गेला तर मायनस घ्यायची व्हेलॉसिटी. तर हा झाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. पहिला आपण कशाचा काढला होता, ऍक्सिलरेशन. आता कशाचा काढला, व्हेलॉसिटी. प्रॉब्लेम आणि एमसीक्यू घेता फॉर्म्युला पार्ट पाहिजे. व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एस. आता काढू डिस्प्लेसमेंट. आता काय काढू, डिस्प्लेसमेंट. नाउ v इज इक्वल टू dx अपॉन dt. v ला कसं लिहितो आपण, dx अपॉन dt. v म्हणजे व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ही किंमत याच्यात ठेवून द्या. काय मग, dx अपॉन dt इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठेवून द्या इक्वेशन 3 मध्ये. पुन्हा आता याचे सेपरेट व्हेरिएबल सेपरेट करायचे. काय करायचे, व्हेरिएबल सेपरेट. ओमेगा ही जी अँग्युलर स्पीड आहे, हा टाइमची क्वांटिटी आहे. डीटी हे टाइमची क्वांटिटी आहे आणि हे डिस्प्लेसमेंट आहे. तर इकडे आणू आपण, डीएक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डीटी. म्हणजे हे झालं इकडचं टाइम क्वांटिटी, इकडची डिस्प्लेसमेंट क्वांटिटी. याला गणिताच्या भाषेमध्ये व्हेरिएबल सेपरेट करणे म्हणतात. आता दोन्ही बाजूने इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन डीएक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ओमेगा डीटी. आणि इंटिग्रेटिंग अबाउट इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला इंटिग्रेटिंग करायचं. आपल्याला इंटिग्रेशन मारायचं दोन्ही बाजूला. इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कॉन्स्टंट क्वांटिटी बाहेर काढा. इंटिग्रेशन dt इजिकल टूच्या खाली इजिकल टू आला पाहिजे. मधात एक लाईन सोडा. आता वरच्या मार्जिन मध्ये फॉर्म्युला लिहा. इंटिग्रेशन dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. हा प्रश्न मला विचारायचा नाही असा कुठून आणला, का आणला. ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना मॅथमॅटिक्स मध्ये तो फॉर्म्युला येईल, झाला असेल. ज्यांचं नाही आहे त्यांनी डायरेक्ट पाठ करून टाका. दिस इज द फॉर्म्युला ऑफ साइन इनवर्स. साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए हा साइन इनवर्सचा फॉर्म्युला. आणि इंटिग्रेशन ऑफ डीएक्स याचा फॉर्म्युला एक्स असते. जसं इंटिग्रेशन ऑफ डीटी आहे तर याचा टील फॉर्म्युला. हे फॉर्म्युले पाठ करायचे, इथं लावायचे आहेत आपल्याला या इक्वेशन मध्ये. ते वरच्या मार्जिन मध्ये लिहून ठेवा. लावा आता इथे. काय मग, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट क्वांटिटी आहे टी प्लस फाय. हा जो फाय आहे हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. याला आपण नंतर इपोक म्हणतात, इनिशियल फेज म्हणतात, स्टार्टिंग फेज नंतर पाहू. सध्याच्या घडीला त्याला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणा. याचं नाव आणखी आपल्याला पुढे पाहायचं आहे. काही पुस्तकामध्ये अल्फा सुद्धा आहे, हिच्यात फाय आहे. तर आता साइन इनवर्स म्हणजे काय असते. साइन इनवर्स म्हणजे 1 अपॉन साइन. जसं एक्स टू दी पॉवर मायनस 1 म्हणजे काय लिहितो आपण, 1 अपॉन एक्स लिहितो. समजलं ना. तसं साइन इनवर्स म्हणजे काय, 1 अपॉन साइन एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय.
आता हे जे 1/sin आहे साइन इकडे घेऊन जा. therefore x/a is equal to sin ओमेगा t प्लस फाय. तर x is equal to a sin ओमेगा t प्लस फाय. हा झाला फॉर्म्युला आपला. Equation 4. This is general equation of displacement of particle performing SHM. लिनियर शब्द टाकला तरी चालते. लिनियर SHM, परफॉर्मिंग लिनियर SHM. अधिक आपलं आर्टिकल संपलं नाही. हे 3 मेन फॉर्म्युले झाले आता आपल्यापाशी. कोणकोणते 3 मेन फॉर्म्युले झाले? ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला स्मॉल ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. समजलं ना? दुसरा फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि एक डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता त्या पर्टिक्युलर केसेस. केस फर्स्ट. if particle start from mean position, आता डिस्प्लेसमेंटचे पुन्हा 2 फॉर्म्युले. हा झाला जनरल फॉर्म्युला जो प्रॉब्लेम करीता आपल्याला कामात पडतो. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. पाठ करून टाकायचा. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. पार्टिकल म्हणजे आता समजा ही फिगर काढलेली आहे, तुम्ही काढू नका. पार्टिकल इथून स्टार्ट झाला वाटल्यास काढून घ्या. मीन पोझिशन आहे, याला मीन पोझिशन म्हटलेलं आहे. आता बघा पार्टिकलचं मीन पोझिशन असेल तर एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे जस्ट स्टार्ट झाला ना तो. जस्ट काय झाला? स्टार्ट. मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला म्हणजे त्याने किती अंतर कापलं? 0 अंतर कापलं. जस्ट स्टार्ट झाला म्हणजे टाइम किती लागला त्याला जायला? 0 टाइम लागला. तो टी इज इक्वल टू 0. तो क्या फॉर्मूला अपना? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. लिखो जनरल फॉर्मूला. अब इसके अंदर ये वैल्यू तुमको रखना है. एच की वैल्यू 0, ए साइन ओमेगा इंटू 0 प्लस फाय. ये कंडीशन लिख लो यहां पे. तो 0 इज इक्वल टू ए साइन 0 प्लस फाय. ओमेगा इंटू 0 है ना 0. 0 इज इक्वल टू ए साइन फाय. Therefore, sin phi is equal to 0. हे इकडे आला ना. 0/a म्हणजे 0. समजलं? ते कंडिशन आली. या बाजूला सिन्स साइन 0 इज इक्वल टू 0. साइन 0 ची किंमत 0 असते. साइन पाय ची किंमत 0 असते. तुम्ही असं चक्र लक्षात ठेवलं तरी चालते. साइन 0 इज इक्वल टू 0, साइन पाय बाय 2 इज इक्वल टू 0 1, साइन पाय इज इक्वल टू 0, साइन 3 पाय बाय 2 इज इक्वल टू -1 आणि साइन 2 पाय इज इक्वल टू 0. साइनचं चक्र लक्षात ठेवायचं तुम्ही. समजलं ना? साइन 0 ची किंमत 0 असते. साइन पाय ची किंमत 0 असते. साइन पाय बाय 2 ची किंमत 1 असते. समजलं ना? साइन 3 पाय बाय 2 ची किंमत -1 असते आणि साइन 2 पाय ची किंमत 0 असते. तर साइनचं चक्र असं लक्षात ठेवायचं. मग आता याचा अर्थ काय? मग
आपल्याला इथं काय मिळालं, साइन फाइ इक्वल टू 0 मिळालं. देयरफॉर फाइ कितना होना चाहिए भी, इसका मतलब क्या है, फाइ की वैल्यू कितनी होना चाहिए, फाइ की वैल्यू कितनी होना चाहिए भी, एक तो 0 होना चाहिए और पाई होना चाहिए. ये कंपेयर करो ना तुम, ते दोन इक्वेशन कंपेयर करा. आता ही जी फायची किंमत जो आहे हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट ठेवून द्या. मेन इक्वेशन कोणतं आपलं, एस इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 0. फायची किंमत 0 आली. म्हणजे therefore x is equal to a sin omega t. This is the equation of displacement. If particle start from mean position, जर पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, x is equal to a sin omega t. Case second, if a particle start from extreme position, if particle start from extreme position, जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला म्हणजे ही मीन पोझिशन इथून स्टार्ट झाला, तो तुम्हाला हे माहित आहे, याला अँप्लिट्यूड म्हणतात. याला काय म्हणतात, अँप्लिट्यूड. कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड. मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं जे अंतर आहे, हे समजा ही बी पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, याला अँप्लिट्यूड म्हणतो आपण. तो कुठून स्टार्ट होऊन आला होता, एक्स्ट्रीम पासून, होय ना. म्हणजे त्याला किती अंतर ऑलरेडी कापलेला आहे, x इज इक्वल टू ए. जसं आता मी म्हटलं, मी आता स्टँडहून घरी निघालो, म्हणजे ऑलरेडी मी सकाळी अंतर किती कापलं होतं, घरून स्टँड पर्यंत. समजा घरून माझ्या अंतर 3 किलोमीटर आहे, स्टँडवरचं अंतर. म्हणजे सकाळी 3 किलोमीटर कापलंच ना अंतर. आता मी कुठून निघालो, स्टँडहून घरी आला निघालो, म्हणजे मी किती अंतर कापलेलं ऑलरेडी, 3 किलोमीटर. मग तसं हा पार्टिकल कुठून निघालेला आहे, एक्स्ट्रीम. आता हा जो फॉर्म्युला काढला आपण, हा मीन पोझिशनचा इथून स्टार्ट झाला, तर तो जर मधात असेल कुठेही तर तो फॉर्म्युला वापरायचा जनरल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे कुठूनही निघाला समजा तो मधातून. जर आता एक्स्ट्रीमहून निघाला असेल त्याचा फॉर्म्युला काढू आपण. आणि आता जस्ट निघाला तो, म्हणजे टाइम किती लागला त्याला, 0. अब ये